नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे आई आणि लेकरांचं. आपल्या जीवापलीकडे लेकरांची काळजी घेणारी असते ती आई, आणि म्हणूनच आईचं प्रेम हे आभाळ माया आणि सागरा एवढं विस्तीर्ण असतं. मात्र माय लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बेळगावात उघडकीस आली आहे. एका नवजात बालकाला जन्म देऊन आईनं चक्क त्याला तलावात फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय. बेळगावातील कणबर्गी तलाव परिसरातील ही घटना असून स्थानिकांच्या मदतीने बालकाला वाचवून पोलिसांच्या मदतीने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तलावाजवळील नागरिकांच्या सतर्कतेमुळे माळमारुती पोलिसांनी बाळाची आई आणि बापाला अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सव 2025चा मुहूर्तमेढ कार्यक्रम आज रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी पार पडला. अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर दिनांक 3 ते 14 जानेवारीपर्यंत सदर अन्नोत्सव भरवला जाणार आहे. या निमित्त इव्हेंट चेअरमन अक्षय कुलकर्णी व शैलेश मांगले यांच्या हस्ते अन्नोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या भव्य शामियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या मुहूर्तमेढ प्रसंगी रोटेरियन शैलेश मांगले, अक्षय कुलकर्णी, अध्यक्ष सुहास चांडक, सेक्रेटरी डॉक्टर मनीषा हिरेमठ, प्रताप नलवडे, तुषार पाटील, मनोज पै, डॉक्टर संतोष पाटील, सुनीश मैत्राणी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. शहराच्या गजबजलेल्या एपीएमसी यार्डमध्ये पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुलभ करण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आज महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. नवीन रस्ते बांधकामामुळे कनेक्टिव्हिटी वाढून शेतकरी, व्यापारी आणि इतर भागधारकांना सोयीचं होणार आहे. उद्घाटन समारंभास युवा नेते अमान सेठ, एपीएमसी चेअरपर्सन आणि अनेक पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक नेते उपस्थित होते. बेळगावच्या कृषी पुरवठा कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एपीएमसी मार्केट यार्डच्या आधुनिकीकरणासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनाप्रसंगी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी व्यापार आणि वाणिज्य सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या महत्त्वावर भर दिला असल्याचे सांगितले. पाऊस येण्याची शाश्वती कमी झाली असून वारा मात्र बऱ्यापैकी सुटलाय. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी भात कापणी, बांधणी आणि मळणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. एकाच वेळी सुगीची कामे जोरात सुरू असल्यानं मजुरांची कमतरता मात्र भासत आहे. बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यात पावसाळ्यातील 4-5 महिने बऱ्यापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भाताचे पीक घेतात. भात हे येथील प्रमुख पीक आहे. यंदा पिकाला जेवढा आवश्यक पाऊस हवा होता तेवढा पाऊस झालाय. परिणामी पिकाची वाढ जोमाने झाली आहे. त्यामुळे भात पीक उत्पन्नात वाढ झाली आहे. 5 महिने सिमेंटच्या किमती स्थिर राहिल्यानंतर डिसेंबरमध्ये सिमेंटच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाळा, त्यानंतर आलेले सण यामध्ये मजुरांची उपलब्धता वाढल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सिमेंटची मागणी वाढली आहे. तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्येही सिमेंटची मागणी कायम असल्यानं या महिन्यात सिमेंटच्या किमतीमध्ये वाढ झाली. सिमेंट उद्योगातील बड्या कंपन्यांचे अधिग्रहण होऊन काही मोजक्याच कंपन्या शिल्लक राहिल्याने किमती वाढत राहतील असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. पश्चिम भारतामध्ये 50 किलो सिमेंटच्या पोत्याच्या किमतीमध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ झाली असून सध्याच्या किमती 350 ते 400 रुपयांदरम्यान आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचं पुन्हा एकदा आगमन झालंय. रविवारी पहाटे साधारण धुके पसरले होते. सकाळपासूनच वातावरणात प्रचंड गारठा जाणवत होता. दिवसभर वातावरण निरभ्र असलं तरी हवेमध्ये गारठा होता. वातावरणात चांगलीच हुडहुडी वाढत असून पुढील आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. थंडी वाढत असून सर्दी, ताप, खोकला आणि घशाचे रुग्ण वाढत आहेत. व्हायरल इन्फेक्शन वाढत असून लहान मुले, वृद्धांसह दमा, फुफ्फुसाचे आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. गरम पदार्थांचे सेवन करावे. कोणतेही लक्षण दिसताच तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी सुवर्णसौध उभारण्यात आली आहे. या ठिकाणी उत्तर कर्नाटकच्या विकासावर चर्चा केली जात आहे. मात्र ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सभागृहात झालेल्या विषयांवर निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी. केवळ चर्चेसाठी अधिवेशन भरवलं जात आहे का असा सवाल जनतेतून करण्यात येतोय. या भागातील पाणी पुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान हा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता याची अंमलबजावणी करण्यात यावी. केवळ चर्चा करून सोडून देण्यात येऊ नये असे मत व्यक्त केले जात आहे. मागील काही दिवसांपासून हनुमान व्रत सुरू केलेल्या राज्याच्या विविध भागातील मालाधारक हनुमान भक्तांनी
गंगावती तालुक्यातील अंजनाद्री जिल्हा कोप्पळ पर्वतावर दाखल होऊन हनुमान मालेचे विसर्जन केले. ढगाळ हवामानाबरोबरच कडाक्याच्या थंडीमध्ये 575 पायऱ्या चढत हनुमान भक्त अंजनाद्री पर्वतावर पोहोचले. मालेचे विसर्जन करून व्रताची सांगता करण्यात आली. अंजनाद्री पर्वत हे रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ आहे. हनुमानाला अंजनी सूत, अंजनी पुत्र अशी ही नावे आहेत. बेळगाव, धारवाड, गदग, कोप्पळ आदी जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा 6 महिन्यांनी वाढवली आहे. आता तुम्ही तुमचे आधार 14 जून 2025 पर्यंत मोफत अपडेट करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यानंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. यापूर्वी ही अंतिम मुदत 14 डिसेंबर 2024 होती. लाखो आधार क्रमांक धारकांना लाभ देण्यासाठी मोफत ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करण्याची सेवा 14 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. वन नेशन वन इलेक्शन विधेयक सोमवारी म्हणजे 16 डिसेंबर रोजी लोकसभेत मांडले जाणार नाही. यासंबंधीची दोन्ही विधेयके लोकसभेच्या सुधारित यादीतून हटवण्यात आली आहेत. यापूर्वी 13 डिसेंबरला हे विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आर्थिक कामकाज पूर्ण झाल्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जाणार आहे. तथापि लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीनंतर सरकार हे विधेयक शेवटच्या क्षणी पुरवणी यादीद्वारे सभागृहात मांडू शकते. 12 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली होती. राज्यसभेत आता 16 आणि 17 डिसेंबरला संविधानावर चर्चा होणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झालं असून ते 20 डिसेंबरला संपणार आहे. वाढत्या मोबाईलच्या आकर्षणातून सोशल मीडियाचा वापर देखील वाढत चाललाय. प्रत्येक जण मिळेल त्या वेळेत मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या जवळ जोडले गेलेले आहेत. यामुळे कोणत्याही जाहिरातीचे सोशल मीडिया माध्यम बनू पाहत आहे. असं असलं तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसव्या जाहिरातींचं देखील उधाण आल्याचं दिसत आहे. यामुळे योग्य कोणती आणि फसवी जाहिरात कोणती हे समजणं देखील अवघड झालंय. अशा या संधीचा लाभ घेत अनेक जण वेगवेगळ्या अकाउंट्सच्या माध्यमातून फसवणूक करत मोबाईल धारकांना गंडा घालू लागलेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढलेली ही फसवणूक पाहता सर्वांनीच सावधान असणं गरजेचं आहे. शेतकरी हा देशाचा मुख्य कणा असून तो रात्रंदिवस राबतो, पण त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्याऐवजी तो आर्थिक संकटातच आहे. पण त्यांच्या या संकटाकडे कोणीच लक्ष देत नाही. याचंच खरं दुःख असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठीच आमचा जनजागृतीचा लढा सुरू असून यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांची, विशेष करून युवा शेतकऱ्यांची साथ हवी असे उद्गार कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी भोज येथे बोलताना काढले. यावेळी एकनाथ सादळकर, सुदर्शन मुराबट्टे, धन्यकुमार चौगुले, भरत गेबिसे यांच्यासह भोज, भोजवाडी, बेडकिहाळ, गळतगा, सिद्धनाळ येथील शेतकरी उपस्थित होते. गेल्या 10 वर्षांपासून चिकोडी तालुक्यातील संथगतीने सुरू असलेल्या कल्लोळ, येडूर व चंदूर टाकळी या पुलांच्या निर्मितीचं काम त्वरित गतीने करून वाहतुकीस पूल खुले करावेत अशी सूचना KRDCLचे अध्यक्ष व मागणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार H.C. बालकृष्ण यांनी संबंधित खात्याच्या अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या. यावेळी विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्यासह अनिल पाटील, शरद पाटील, सिद्धू मगदूम, महेश कागवाडे आदी उपस्थित होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने तात्काळ सदाशिव आयोग लागू करून मादिग समाजासह अन्य उपजातींना याचा फायदा होईल. मात्र राज्य सरकार चालढकल करून पुढे नेत असल्याच्या निषेधात राज्य सरकारला समाजाच्या वतीने 16 रोजी सुवर्णसौधवर जात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मादिग समाजाचे जिल्हा सहसंचालक बसवराज संधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंजू बिजणगी, परशुराम दवणे, कुमार हलकल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.